सर्व विद्यार्थी बालमित्रांना नमस्कार। स्वागत आहे तुमचं आपला केके टॉप एज्युकेशन या चॅनल वरती। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही शिष्यवृत्तीची परीक्षा देत आहात, ती तयारी करत आहात, पण ही फक्त शिष्यवृत्तीची परीक्षा नाहीये, तर तुम्ही भविष्यामध्ये देणाऱ्या नीट आणि जेईई एक्झाम्सची पायाभरणी आहे। आज आपल्याला बुद्धिमत्तेचा जो काही स्वाध्याय आहे 1.2 तो संपूर्णपणाने सॉल्व करायचा आहे। तर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब तेवढं करून ठेवा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा। स्वाध्याय 1.2 आपल्याला सोडवायचा आहे। बघा, म न क्रदी या अक्षरांपासून बनणारा अर्थपूर्ण शब्द कोणता शब्दसमूह दर्शवतो? म्हणजे म न क्र आणि दी ही काही अक्षरं दिलेली आहेत, यापासून आपल्याला एक अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे। काय बनेल अर्थपूर्ण शब्द? दी न क्रम। काय शब्द बनेल? दी न क्र आणि म। दिनक्रम, आपण हा शब्द निश्चितच ऐकलेला असेल। दिनक्रमचा खऱ्या अर्थानं अर्थ काय होतो? नदीचे पाणी होतं का? नाही। मनाचा क्रम होतो का? नाही। दररोजचा ठरलेला कार्यक्रम, त्यालाच आपण दिनक्रम असं म्हणत असतो। म्हणून पर्याय क्रमांक 2 ही या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा आहे, अवकाश स्थानक या शब्दातील अनुक्रमे कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून कावळा या अर्थाचा शब्द तयार होईल? आता कावळा या अर्थाचा शब्द तयार होईल म्हणजे कावळा या शब्दाला समानार्थी असणारा शब्द कावळा या कावळा हा जो काही शब्द आहे, या कावळा शब्दाला काक असं सुद्धा म्हटलं जातं। हे आपल्याला समानार्थी शब्दामध्ये माहित असणं गरजेचं आहे। काक। मग यामध्ये का आणि क आहेत का? का आणि क। का किती नंबरला आहे? तर का हे 3 नंबरला आहे आणि क किती नंबरला आहे? तर क हे 7 नंबरला आहे। 3 आणि 7 या क्रमांकाच्या अक्षरावरून का क हा अर्थपूर्ण शब्द तयार होताना आपल्याला इथे दिसून येतो। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, रुंद, पुंज, काफिला, ताटवा, बन या शब्दांमध्ये पुढीलपैकी कोणत्या शब्दांसाठी समूहदर्शक शब्द आलेला नाही? समूहदर्शक शब्द आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। समूहदर्शक शब्द, तर फुलांच्या समूहांना आपण काय म्हणतो? तर फुलांच्या समूहांना आपण ताटवा असं म्हणत असतो। बांबूचा जो काही समूह आहे, बांबू एकत्र वाढतात, त्याला बन असं म्हटलं जातं। ताऱ्यांच्या समूहाला आपण पुंज असं म्हणत असतो। गुरांच्या समूहाला आपण कळप असं म्हणतो। गुरांचा समूह, गुरांचा काय असतो? कळप असतो। पण कळप मात्र इथे कुठेच दिलेला नाहीये आणि आपल्याला तेच विचारलेलं आहे की कोणता समूह दर्शक शब्द इथे दाखवलेला नाही, तर गुरांचा कळप हा शब्द इथे दाखवलेला नाहीये। चला आपण पुढच्या प्रश्नाकडे जात आहोत। व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक तेवढं करून ठेवा। बघा, प्रश्न क्रमांक 4 आहे तुमचा, होता वेळ नव्हती पण काळ आला या शब्दापासून अर्थपूर्ण म्हण तयार करा। म्हण तयार करत असताना आपल्याला म्हणींचं वाचन करणं खूप गरजेचं आहे आणि त्यापासून एखादा शब्द पकडणं खूप गरजेचं आहे। तर आपल्याला वेळ आणि काळ यापासून एक म्हण आहे। काय आहे? तर काळ आला होता पण वेळ आली नव्हती, अशी ती म्हण आहे। काळ आला होता, काय म्हण तयार होते? काळ आला होता पण वेळ आली नव्हती, अशी म्हण आपल्या मराठीमध्ये आहे। पण वेळ आली नव्हती, वेळ आली नव्हती या पद्धतीची म्हण जी आहे, म्हणींचं खूप सारं वाचन आपण करणं गरजेचं आहे। आणि पुढे आपल्याला विचारलेलं काय आहे? 8व्या स्थानावर कोणते अक्षर आहे? 8व्या स्थानावरचं अक्षर आपल्याला मोजायचं आहे। तर बघा, 2, 4, 6 आणि 8व्या स्थानावरचं अक्षर आहे न। न हे अक्षर 8व्या स्थानावरती येतं म्हणजे आपल्याला पहिल्यांदा अर्थपूर्ण म्हण बनवायची, त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर अक्षर शोधायला सांगितलं होतं 8व्या स्थानावरचं आणि 8व्या स्थानावरचं अक्षर आहे न, बाणाचं न। बघा, अनघड या शब्दातील घ या अक्षराने किती अर्थपूर्ण शब्दांची सुरुवात होते? आपल्याला काय विचारलेलं आहे? तर घ हे जे काही अक्षर आहे, या घ या अक्षरापासून किती अर्थपूर्ण शब्द बनवू शकतात? घ अ असा काही शब्द बनेल का बरं? घ आणि अ, घ अ असा काही मराठीमध्ये शब्द आहे का? नाही। त्यानंतर घन, घन असा मराठीमध्ये शब्द आहे का? आहे। घन म्हणजे आपण आकाश या अर्थाने, घड बरोबर आहे, घड।
फळांचा, द्राक्षांचा वगैरे घड असं त्याला म्हणतो. म्हणजे घन आणि घड असे दोन शब्द इथे बनताना दिसून येतात, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपल्या या प्रश्नाचं अचूक उत्तर होणार आहे. असे काही प्रश्न आपल्या संग्रही असणं खूप गरजेचे आहेत. गीत रामायण हे भावगीत काव्य कोणी लिहिलेलं आहे? भावगीत काव्य म्हणजे भावगीतांचा एक काव्यांचा संग्रह बनवलेला आहे आणि तो संग्रह व्यंकटेश मांडगुळकर, गदी मांडगुळकर, विवा शिरवाडकर की अनंत काणेकर कोणी बनवलेला आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. त्या लेखकांचं नाव विचारलेलं आहे. तर गीत रामायण हे जे लिहिलेलं आहे ते गदी मांडगुळकर यांनी लिहिलेलं आहे आणि यातील जवळपास 56 काव्य जी आहेत त्यांना सूरबद्ध करण्याचं काम हे सुधीर फडके यांनी केलेलं आहे. हे सुद्धा तुमच्या लक्षात असू द्या, जेणेकरून एक ज्ञानामध्ये आपल्या भर पडेल. गदी मांडगुळकर जे आहेत त्यांनी गीत रामायण हे भावकाव्य लिहिलेलं आहे आणि बरेचसे भावगीत जे आहेत ते त्या भावगीतातली सुधीर फडके यांनी रचलेली आहे. ते बरेचसे आपण ऐकलेले सुद्धा आहेत. प्रश्न क्रमांक 7 काय आहे? तर ऋतूंची सुरुवात शरद ऋतूपासून होते असे मानल्यास 5व्या ऋतूचे सुरुवातीचे अक्षर कोणते? मुळात आपल्याला ऋतू जे आहेत ते ऋतू क्रमाने मांडणं गरजेचं आहे. तर वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर हे ऋतू आपल्याला क्रमाने मांडणे गरजेचं आहे. आणि आता प्रश्न काय विचारलेला आहे? तर जर समजा शरद ऋतू आपण पहिला ऋतू मानला, शरद ऋतू जर आपण पहिला ऋतू मानला तर दुसरा ऋतू कोणता होईल? हेमंत होईल. तिसरा ऋतू शिशिर होईल. चौथा ऋतू हा वसंत होईल आणि 5वा ऋतू हा ग्रीष्म होईल. आणि तेच आपल्याला विचारलेलं आहे. तर 5व्या ऋतूचे सुरुवातीचे अक्षर कोणते? 5वा ऋतू जर ग्रीष्म असेल तर ग्री हे पहिलं अक्षर असेल 5व्या ऋतूचं, ग्रीष्म. तर प्रश्न क्रमांक 8 काय आहे? वा किती छान रांगोळी, सीमा म्हणाली, वाटतं आपण खरंच समुद्रकिनारी बसलो आहोत. या वाक्यात किती वेळा विरामचिन्हे आलेली आहेत? विरामचिन्हांचा विचार किंवा विरामचिन्हांची ओळख असणं खूप गरजेचं आहे. तर विरामचिन्ह कशाला म्हणायचं? तर पहिल्यांदा सुरुवातच झालेली आहे दुहेरी अवतरण चिन्हाने, याला दुहेरी अवतरण चिन्ह म्हणतात. हे दुहेरी अवतरण चिन्ह इथे सुरू झालं, इथे संपलं, म्हणजे पहिलं दुहेरी अवतरण चिन्ह. त्यानंतर दुहेरी अवतरण चिन्ह इथे सुरू झालेला आहे आणि इथे संपलेलं आहे. दुहेरी अवतरण चिन्ह जे आहे ते दुहेरी अवतरण चिन्ह हे 2 वेळा आलेलं आहे. त्यानंतर याला उद्गारवाचक चिन्ह असं आपण म्हणतो. तर उद्गारवाचक जे आहे ते उद्गारवाचक चिन्ह इथे एकदा आलेलं आहे, इथे एकदा आलेलं आहे, पुढे कुठेही आलेलं नाही, म्हणजे 2 वेळा उद्गारवाचक चिन्ह सुद्धा आलेलं आहे. त्यानंतर इथे स्वल्पविराम आलेला आहे, इथे सुद्धा स्वल्पविराम आलेला आहे. स्वल्पविराम जो आहे ते स्वल्पविराम सुद्धा 2 वेळा आलेला आहे. त्यानंतर पुढे बघूयात, आपल्याकडे डायरेक्ट इथे पूर्णविराम आलेला आहे, म्हणजे पूर्णविराम 1 वेळाच आलेला आहे. पूर्णविराम फक्त 1 वेळा आलेला आहे. म्हणजे आपल्याला विराम चिन्ह किती वेळा आली आहेत हे विचारलेलं होतं. तर 6 आणि 1 7 वेळा आलेली आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपल्या या प्रश्नाचं अचूक उत्तर होणार आहे. त्यानंतर पुरोगामी विचारसरणी असलेला भारत आधुनिकता, प्रगती आणि विकासावर भर देतो. यातले बरेचसे शब्द जे आहेत ते चुकीचे आहेत असं तुमच्या लक्षात आलं असेल आणि प्रश्नही त्यावरच आहे. या वाक्यातील कोणता शब्द शुद्ध स्वरूपात लिहिला आहे? बरेचसे शब्द चुकीचेच आहेत. शुद्ध स्वरूपातला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. म्हणजे प्रत्येक शब्दाकडे जाऊ नका, पर्यायाकडे जा. पुरोगामी हा शब्द, याचा जो मी आहे तो दुसरी वेलांटी पाहिजे होती, ती पहिली वेलांटी दिलेली आहे, पर्याय होणार नाहीये. आधुनिकता पहिली वेलांटी पाहिजे होती, पर्याय होणार नाहीये. प्रगती ती ही दुसरी वेलांटी पाहिजे होती, त्यामुळे हाही पर्याय होणार नाही. एकच पर्याय उरलेला आहे, विचारसरणी. आणि विचारसरणी हा जो शब्द आहे तो विचारसरणी शब्द अचूकपणाने आलेला आहे दिलेल्या वाक्यामध्ये, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपल्या या प्रश्नाचं अचूक उत्तर होणार आहे. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे, कादंबरी, कुचाळक्या, कैवल्य, कृपासिंधू आणि कर्म दिलेल्या शब्दाचा आकारविल्हे क्रम पुढीलपैकी कोणत्या पर्यायात आहे? आकारविल्हे याचा अर्थ काय आहे? तर आपल्या बाराखडीच्या क्रमानुसार पहिल्यांदा कोणतं अक्षर येईल? सगळे जे शब्द आहेत ते क पासून सुरू होणारे आहेत. इथे बघा क, कर्म म्हणजे ई सुरुवातीला येईल, कर्म या शब्दाचं काम आपलं झालेलं आहे. त्यानंतर कादंबरी हा दुसरा शब्द येईल म्हणजे अ, ई आणि अ.
त्यानंतर कादंबरीचं काम झालेलं आहे. की पासून शब्द नाही गे, कु पासून पहिला शब्द आहे ब, कुचंही काम झालेलं आहे आपलं. त्यानंतर रू ज आहे, कृपा सिंधू ड. त्यानंतर कैवल्य क हा सगळ्यात शेवटी येणार आहे. हा क्रम असणार आहे आपला. पहिला जो शब्द आहे तो कर्म येईल, दुसरा शब्द कादंबरी येईल, तिसरा शब्द कुचाळक्या येईल, त्यानंतर चौथा शब्द कृपा सिंधू येईल आणि जो शेवटचा शब्द आहे तो कैवल्य येईल. ई अ ब ड क, ई अ ब ड क याचा अर्थ पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर होणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जातृ अ शत या अक्षरांपासून बनणारा अर्थपूर्ण शब्द कोणता शब्दसमूह दर्शवतो असं आपल्याला विचारलेलं आहे. यापासून नेमका कोणता शब्द बनतो तो शब्द बनवणं खूप गरजेचं आहे. तर अजात शत्रू असा शब्द इथे तयार होतो. अजात शत्रू. अजात शत्रू म्हणजे काय हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. अजात शत्रू याचा अर्थ असा आहे की ज्याचा शत्रूच नाही त्याला अजातशत्रू म्हटलं जातं. किंवा हॉस्पिटल या इंग्रजी शब्दासाठी अनुरूप मराठी शब्द पुढीलपैकी कोणता आहे तर हॉस्पिटलला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, रुग्णालय असं म्हणत असतो. जर वाघाला सिंह म्हटलं, असेही प्रश्न येतात का? हो येतात. जर वाघाला सिंह म्हटलं, सिंहाला हत्ती म्हटलं, हत्तीला उंट म्हटलं, उंटाला घोडा म्हटलं, घोड्याला गाढव म्हटले तर वाळवंटातील जहाज कोणते? वाळवंटातील जहाज खऱ्या अर्थानं म्हणतात कोणाला तर उंटाला म्हणतात. पण उंटाला इथे काय म्हटलेलं आहे? उंटाला घोडा असं म्हटलेलं आहे. म्हणून घोडा हे वाळवंटातील जहाज ठरेल. कारण आपल्याला या पद्धतीने उंटाला इथे घोडा म्हटलेला आहे, म्हणून वाळवंटातील जहाज कोण ठरेल तर घोडा ठरेल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. अमितने प्राणी संग्रहालयामध्ये अमित गेला आणि त्याने तिथे वाघ, सिंह, लांडगा, लांडोर, कोल्हा, हत्ती, माकड असे प्राणी बघितले. या प्राण्यांमध्ये पुढीलपैकी कोणत्या भिन्न लिंगी प्राण्याचा उल्लेख आलेला आहे? म्हणजे आपल्याला लिंग जे आहे ते पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी असे लिंगांचे प्रकार असतात. तर बघा भिन्न लिंगी ओळखायचा आहे. लांडगा हा पुल्लिंगी शब्द आहे. कोल्हा हा सुद्धा पुल्लिंगी शब्द आहे. हत्ती हा सुद्धा पुल्लिंगी शब्द आहे. लांडोर हा शब्द स्त्रीलिंगी आहे. बरोबर. म्हणजे भिन्नलिंगी शब्द कोणता तर लांडोर हा पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर होणार आहे. त्यानंतर माझघरात राकेश ओक्साबोक्सी रडत होता म्हणून मी त्याचे सांत्वन केले. या वाक्यात पर्यायात दिलेल्या शब्दसमूहापैकी कोणत्या शब्दसमूहासाठी एक शब्द आलेला नाहीये? शब्दसमूहाबद्दल एक शब्द याची प्रॅक्टिस आपल्याला करणं खूप गरजेचे आहे. मोठ्याने हेल काढून रडणे याचाच अर्थ काय आहे तर ओक्साबोक्सी रडणे. त्यानंतर भावनांचा आवेश याला भाववेश असं म्हणतात. भावनांचा आवेश म्हणजेच भाववेश. भाववेश हा शब्द आपल्या या वाक्यामध्ये कुठे आलेला आहे का तर निश्चितच नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर होणार आहे. त्यानंतर एक माहिती म्हणून घराच्या आतील खोलीला आपण काय म्हणतो तर माझघर असं म्हटलं जातं. हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. दुःखद प्रसंगी दिलेला दिलासा, दुःखद प्रसंगी ज्या वेळेला दिलासा द्यायला कोणीतरी येतं त्यावेळेला त्याला सांत्वन असं म्हटलं जातं. दुःखद प्रसंगी ज्या वेळेला दिलासा दिला जातो त्याला सांत्वन असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढीलपैकी कोणत्या शब्दात म हे वर्णाक्षर अनुनासिकासारखे आलेले नाही? अनुनासिकासारखे म्हणजे नाकातून उच्चार. बघा सुंभ मचा उच्चार नाकातून होतो, अनुनासिकासारखा उच्चार होतो. संप म चा उच्चार हा अनुनासिकासारखाच होतो. म्हणून इथे मात्र तसं काही होत नाहीये. अंबर अनुनासिकासारखा उच्चार होतो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 म्हणून यामध्ये म चा उच्चार हा अनुनासिकाप्रमाणे होत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर ठरेल. प्रश्न क्रमांक 17 आहे. वनात एकीकडे गुंजारव, केकारव अन कलरव तर दुसरीकडे घुतकार अन गर्जना ऐकू येत होत्या. या वाक्यातून वनात राहणाऱ्या कोणत्या सजीवाचा बोध होत नाही असा प्रश्न इथे विचारलेला आहे. म्हणजे आपल्याला आवाजावरून प्राणी ओळखायचे आहेत. डासाची काय असते? डासाची भुनभुन असते. डासाची काय असते तर भुनभुन करत असतो. डास आपल्या कानाच्या भोवती भुनभुन करतो. घुबड काय करतं तर घुबड घुतकार करतं, त्याला घुतकार असं म्हटलं जातं. हंस कलरव करत असतो. हंसाचा काय तर हंसाचा कलरव असतो. त्यानंतर मधमाशीचा गुंजारव असतो. मधमाशीचा
गुंजारव असतो. असे आवाज आणि प्राण्यांची नावं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर डासाची भुणभुण जी आहे ती या मध्ये आलेली नाही. जे गुंजारव, केकारव, कलरव, गर्जना, सिंहाची गर्जना असेल, तर हे जे शब्द आहेत हे आपल्याला माहीत असणं गरजेचे आहेत, म्हणजे आपल्याला प्रश्न सहजगत्या सुटतात. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. धड चिंध्या एक भारा भरणा या शब्दापासून अर्थपूर्ण म्हण तयार करा आणि म्हणीचा योग्य अर्थ शोधा. काय म्हण तयार होईल? तर म्हणी जर तुम्ही वाचल्या असेल तर एक ना धड भाराभर चिंध्या. काय म्हण तयार होते? एक ना धड, एक ना धड, एक ना धड भाराभर चिंध्या अशी म्हण इथे तयार होताना दिसून येते. एक ना धड भाराभर चिंध्या अशी म्हण तयार झालेली आहे. या म्हणीचा अर्थ काय होत असेल? तर सगळेच अपूर्ण असते, म्हणजे आपण एकही काम धड केलेलं नाहीये, फक्त भाराभर चिंध्या तेवढ्या झालेल्या आहेत, म्हणजे कोणतंच काम धड न होणे या अर्थाने ती म्हण आहे. आकाशाला स्पर्श करणारे उंच पहाड, विशालकाय खडक, हिरव्यागार घाटी आणि वेगाने वाहणाऱ्या स्वच्छ पाण्याच्या नद्या ईशानला साद घालत होत्या. या वाक्यात गुणविशेषणे किती वेळा आलेली आहेत असा प्रश्न इथे विचारलेला आहे आणि आपल्याला गुणविशेषणे विचारलेली आहेत, म्हणजे एखाद्या नामाचा गुण व्यक्त करणारं विशेषण जे आहे ते विचारलेलं आहे. तर आकाशाला स्पर्श करणारे उंच पहाड, उंच पहाड, विशालकाय खडक, हिरव्यागार घाटी आणि वेगाने वाहणाऱ्या स्वच्छ पाण्याच्या नद्या ईशानला साद घालत होत्या. आकाशाला स्पर्श करणारे उंच पहाड, विशालकाय खडक, हिरव्यागार घाटी, वेगाने वाहणाऱ्या स्वच्छ पाण्याच्या नद्या ईशानला साद घालत होत्या. तर किती गुणविशेषणे आलेली आहेत? उंच पहाड, विशालकाय खडक, हिरव्यागार घाटी, स्वच्छ पाणी असे 4 गुणविशेषणे आलेली आहेत, म्हणजे ते एखाद्या नामाचा गुण दर्शवणारा शब्द, त्याला गुणविशेषण असं म्हटलं जातं. मी तुला नेहमी सांगतो की दररोज व्यायाम कर, तुझ्या शरीराची ताकद आपोआप वाढेल. या वाक्यात किती क्रियाविशेषणे आलेली आहेत? क्रियादर्शक विशेषण किती वेळा आलेला आहे? मी तुला नेहमी, नेहमी हे क्रियाविशेषण आहे. दररोज, दररोज व्यायाम कर, तुझ्या शरीराची ताकद आपोआप, आपोआप हे क्रियाविशेषण आहे. क्रियेबद्दल विशेष माहिती सांगतोय तो शब्द. तर किती आलेली आहेत? नेहमी, दररोज आणि ताकद 3 वेळा क्रियाविशेषण आलेले आहेत. बघा पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न काय आहे? कृष्णाकाठ, कर्हेचे पाणी, बलूत, स्मृतिचित्रे, जगाच्या पाठीवर, उपरा या यादीत पुढीलपैकी कोणत्या साहित्यिकाच्या आत्मचरित्राचा उल्लेख आढळतो? यासाठी आपल्याला साहित्यिक आणि त्यांनी लिहिलेली पुस्तकं ही माहीत असणं खूप गरजेचं आहे. कृष्णाकाठ हे जे आहे यशवंतराव चव्हाण यांचं आत्मचरित्र आहे. कर्हेचे पाणी प्रल्हाद केशव अत्रे यांचं आत्मचरित्र आहे. बलूत दया पवार यांचं आत्मचरित्र आहे. स्मृतिचित्रे लक्ष्मीबाई टिळक यांचं आत्मचरित्र आहे. जगाच्या पाठीवर सुधीर फडके यांचं आत्मचरित्र आहे आणि उपरा लक्ष्मण माने यांचं आत्मचरित्र आहे. या गोष्टी तुमच्या लक्षात असणं खूप गरजेचे आहे. पुन्हा एकदा ऐकून ठेवा, लिहून ठेवा, कारण हे खूप कामाला येईल. याला फक्त एक प्रश्न मानू नका, यामधून खूप सारे प्रश्न तयार होतात. तर आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे की कोणत्या साहित्यकाच्या आत्मचरित्राचा उल्लेख आलेला आहे? लक्ष्मीबाई टिळक मी नाव घेतलं होतं बघा. लक्ष्मीबाई टिळक यांचं स्मृतिचित्रे नावाचं आत्मचरित्र त्यांनी लिहिलेलं आहे, म्हणून या प्रश्नाचा उत्तर पर्याय क्रमांक 4 होतो. या प्रकारच्या प्रश्नांचा चांगला सराव करणं खूप गरजेचं आहे. ते फक्त स्कॉलरशिप पुरतं मर्यादित नाहीये. ज्या ज्या वेळेला एखाद्या स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी असेल तिथे साहित्यिक आणि त्यांची जे काही साहित्य संपदा आहे याबद्दल निश्चितच प्रश्न विचारले जातात, म्हणून हा प्रश्न जो आहे तो थोडासा काळजीपूर्वक तयार करून ठेवा. त्यानंतर गोष्ट सांगण्याचे कौशल्य मी घरी आईकडून शिकलो. बघा एक वाक्य दिलेलं आहे, गोष्ट सांगण्याचे कौशल्य मी घरी आईकडून शिकलो. या वाक्यातील शब्दाचा समानार्थी शब्द कोणत्या पर्यायात आहे? बघा बरोबर,
जानकी नावाचा काही शब्द आलेला आहे का? नाही. हातोटी, हातोटी म्हणजेच कौशल्य. बरं बघा, समानार्थी शब्द सापडला, पर्याय क्रमांक 2. हातोटी म्हणजेच काय? तर हातोटी म्हणजेच कौशल्य. माझा खेडा अतिशय निसर्गरम्य आणि सुसंस्कृत होतं. घनदाट जंगल, दुथडी भरून वाहणारी नदी, निळे डोंगर, हिरवी रानं. वरील वाक्यांमध्ये अनुक्रमे नामे व विशेषणांची संख्या किती आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला पहिल्यांदा आपण काय करूयात? नाम शोधूयात. नाम किती आहेत? नाम कोणकोणती आहेत हे आपण सुरुवातीला शोधूयात. तर नाम आपण कोणकोणती आहेत ते बघूयात. खेड हे काय आहे? नाव आहे, म्हणजे नाम आहे. अतिशय निसर्गरम्य आणि सुसंस्कृत होतं. घनदाट जंगल, जंगल हे सुद्धा एक नाम आहे. त्यानंतर दुथडी भरून वाहणारी नदी, नदी हे सुद्धा एक नाम आहे. निळे डोंगर हे सुद्धा नाम आहे. हिरवी रानं, रानं हे सुद्धा नाम आहे. किती नामं झालेली आहेत? 1, 2, 3, 4 आणि 5. 5 नामं आपल्याला सापडलेली आहेत. आणि त्यानंतर आपल्याला काय शोधायचं आहे? तर विशेषणं शोधायची आहेत. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण. विशेषणं कोणकोणती आहेत? माझं खेड अतिशय निसर्गरम्य आणि सुसंस्कृत. बघा, निसर्गरम्य आणि सुसंस्कृत ही दोन्ही सुद्धा नामं आहेत. बरोबर. त्यानंतर जंगल, पण कसं? घनदाट. तिसरं विशेषण सापडलेलं आहे. दुथडी भरून वाहणारी नदी. निळे डोंगर, डोंगर कसे? तर डोंगर निळे. आणि रानं कशी? तर रानं हिरवी. 1, 2, 3, 4 आणि 5 विशेषणं सुद्धा आपल्याला 5 सापडलेली आहेत. म्हणजे नाम 5 आणि विशेषण 5. पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर इथे होताना दिसणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25 आहे. अथांग पसरलेल्या वाळवंटात एक सांडणी स्वार निर्विकार मुद्रा ठेवून प्रवास करीत होता. या वाक्यात पुढीलपैकी कोणत्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द आला नाही? शब्दसमूहाबद्दल एक शब्द हे खूप महत्वाचं आहे. सांडणीवर बसलेला, सांडणीवर बसलेला त्यालाच आपण काय म्हणतो? तर सांडणी स्वार. सांडणी स्वार याचाच अर्थ सांडणीवर बसलेला. त्यानंतर थांग नसलेला म्हणजेच अथांग. थांग नसलेला त्यालाच आपण अथांग असं म्हणत असतो. कोणताही आजार नसलेला, ज्याला कोणताच आजार नाहीये त्याला आपण निरोगी असं म्हणतो. निरोगी हा शब्द कुठे आलेला आहे का आपल्या वाक्यामध्ये? निश्चितच आढळून आला नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर होणार आहे. भाव नसलेला, ज्याला काही भावच नाहीये त्याला निर्विकार असं आपण म्हणत असतो. त्याला निर्विकार असं आपण म्हणतो. म्हणजे हे सगळं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपल्या आजच्या स्वाध्यायाचा शेवटचा प्रश्न आहे 25वा प्रश्न. फडफड करुणी भिजले आपुले पंख, पाखरे सावरती सुंदर हरणी, हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती. वरील काव्यपंक्तीमध्ये एकूण किती ओष्ठवर्ण आलेले आहेत? आता मुळात ओष्ठवर्ण कशाला म्हणायचं? ओष्ठवर्ण, ओष्ठवर्ण कोणते असतात? तर ओष्ठवर्ण म्हणजे ज्या वर्णांचा उच्चार करत असताना आपल्याला ओठांची मदत लागते. तर ओ आणि उ इथे ओठ आपले एकमेकांना चिपकल्यासारखे वाटतात, जवळ आल्यासारखे वाटतात, म्हणून ते ओष्ठवर्ण आहेत. त्यानंतर आपल्याला काही जे व्यंजन आहेत त्या व्यंजनांचा उच्चार करत असताना ओठांचा वापर करावा लागतो. जसं की प हे व्यंजन असेल, फ हे व्यंजन असेल, ब हे व्यंजन असेल, भ आणि म यांचा उच्चार करताना बघा प, फ, ब, भ, म या पद्धतीने आपल्याला काय करावं लागत असतं? तर उच्चार करताना ओठांचा वापर हा करावा लागत असतो. म्हणजे आपल्याला इथे वर्ण शोधायचे आहेत. फ चा उच्चार करताना आपण ओष्ठवर्ण असं म्हणतो. फ चा उच्चार करताना ओष्ठवर्ण त्याला म्हणत असतो. क, रु, रू, रू, उ चा उच्चार होतो भी, भ, त्यानंतर पू, त्यानंतर प, त्यानंतर पा. हे ओष्ठवर्ण आहेत. सावरतीमध्ये नाही येत. सु, उचा उच्चार होतो. हरिणी, हिरव्या, कु ओष्ठवर्ण आहे. निज, बा, बाळांसह. तर याप्रमाणे आपल्याला जे ओष्ठवर्ण आहेत हे ओष्ठवर्ण आढळून येतात. फड मध्ये फ आणि फ हे दोन, करोनीमध्ये रू, त्यानंतर भिजलेमध्ये भ 4 झालेले आहेत. त्यानंतर अपुलेमध्ये उ, पूचा उ 5, पंखचा प 6, पाखरेचा पा 7, सावरिती यामध्ये ओष्ठवर्ण नाही. सुंदर मधला उ, त्यानंतर हरिणी, हिरव्या यामध्ये सुद्धा नाहीये.
कु मधला उ, बा, बा निज बाळांसह, निज निज बाळांसह, बा पुन्हा इथे बागडतीमध्ये सुद्धा बा आहे. टोटल आपल्याकडे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 11 असे वर्ण आहेत की ते कसे सापडलेले आहेत, ओष्ठ वर्ण सापडलेले आहेत. ओष्ठ वर्णांसाठी उ उ, प फ ब भ म हे लक्षातच ठेवा. आणि जिथे कुठे ते वर्ण आलेले असतील त्या वर्णांना थोडंसं अंडरलाईन करायची आणि तेवढेच वर्ण मोजायचे आहेत. या स्वरूपाचे सुद्धा प्रश्न आपल्याला निश्चितच विचारले जातात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून निश्चितच सांगायचं आहे. नवीन जर असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण आपली ही जी काही स्कॉलरशिपची सिरीज आहे ती कंटिन्यू परीक्षा होईपर्यंत सुरूच राहणार आहे. त्यामुळे आणि आपल्या मित्रमंडळींपर्यंत हा व्हिडिओ पाठवायला मात्र विसरायचं नाही. आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करून ठेवा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.